माझ्या राजकीय आणि त्यापेक्षा कामगार क्षेत्रातल्या जीवनामध्ये ज्यावेळी सुरुवात असेल आणि जे ते लिहिलं जाईल त्यावेळी मला असं वाटतं पहिला अवधूत नाव जर कोणाचं असेल तर ते गोविंद मोहितेचं आल्याशिवाय राहणार नाही. त्याला कारण असं आहे की मी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. कामगार म्हणून खटाव मिलमध्ये त्यांच्या हाताखाली आम्ही काम करण्याचं काम माझ्यासारख्या एका कामगार क्षेत्राला आलं. खूप तो इतिहास आहे त्याच्यात जात नाही. अनेक गोष्टी झाल्या, अनेक केल्या, चळवळ झाली आणि त्यातून देखील मोहितेंचा खऱ्या अर्थाने कामगार चळवळीशी जो संबंध आणि नाता जो त्यांचा होताच होता, त्यातून एक कामगार नेता त्यावेळी जो तयार होत होता हे फार जवळून बघण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तेव्हापासून मिळाली. आणि मी माझं सौभाग्य समजतो की आज माझ्या या कामगार चळवळीमध्ये अनेकांचं योगदान आहे. प्रभाकर कुंटे साहेबांपासून गोविंदराव अधिक साहेबांचा उल्लेख करावा लागेल, शंकरराव जाधवचे असतील, रामचंद्र हुळावळे साहेबांबरोबर पण मी काम करण्याचं काम केलेलं आहे. पण या सर्वांमध्ये पण देखील सर्वात जास्त मोठा योगदान जर कोणाचं असेल तर ते गोविंद मोहितेंचं आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगावं लागेल. आणि एक टीम तयार होते. ज्यावेळी एक टीम तयार असेल तर त्यावेळी ती कुठची जर असेल संघटना असेल ती चांगल्या रीतीने काम करू शकतात. आणि ते टीम म्हणून घेऊन आम्ही दोघांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला. कठीण परिस्थिती होती, मोठं आव्हान होतं आमच्या समोर की एका बाजूला कामगार चळवळ टिकवायची आहे, एका बाजूला कामगार चळवळ ज्यांच्या जीवावरती टिकवायची तो कामगारच नेस्तनाबूत होतोय, तो कामगारच राहत नाहीये. अशा वेळी कशी संघटना राहणार आहे? आणि अशा वेळी ही कसोटीला पण देखील सामोरे जाण्याचं काम मोहितेंनी केलं. आणि आज आपण बघता की असंख्य असलेले जे कामगार जे आहेत, अनेक लोकांच्या गिरण्या बंद झाल्या असतील, अनेक लोकांनी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले असेल, तरी देखील ती नाळ आजही या संघटनेशी जोडण्याचं काम किंवा जोडून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोविंद मोहितेंनी केलेले हे कोणी नकारू शकत नाही. तर आज इकडे अनेक लोक गावावरून आले असतील, अनेक लोक आहेत ज्यांचा संबंध आहे, 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष त्यांचा संघटनेशी किंवा चळवळीशी पण संबंध नाही. ही मंडळी पण इथपर्यंत आणून खेचून ठेवणं ही खूप गरजेची बाब आहे, खूप कसोटी आहे. इकडे साहेब बोलताना बोलले की बाबा मी थोडा वेगळ्या क्षेत्रात आहे. असं नाही, तुम्ही आमदारकीला उभं होता, असं काय करतो मान्य की, कारण आम्ही तुमच्या प्रचाराला त्यावेळी असायचो आणि अशा अडचणीच्या काळामध्ये त्यावेळी परळसारख्या भागामध्ये ते नेतृत्व करायचे आणि करण्याचं काम करायचं. त्या काळामध्ये ती देखील गोष्ट ही आम्ही फार ओळखून आहोत. प्रोजेक्ट अतूट नाटा मराठे मोहितेंचा पण देखील सामाजिक दृष्टिकोनातून पण देखील या माध्यमातून निर्माण करण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं. मी बाईंशी पण बोललो, अरविंद सावंतसाहेब पण काही मिनिटांमध्ये येणार आहेत. आपल्याला झाल्यानंतर आपण 10 मिनिटं त्यांची त्यांनाही लागतील यायला लगेच. आणि हा अतूट नाता, हा चळवळीचा नाता हे टिकवणं पण आता खूप मोठ्या प्रमाणात ही कसोटी आहे. पण आता टीमवर्क हा कन्सेप्टच राहिला नाही. मी आणि आम्ही ज्यावेळी मोहिते आल्यानंतर आम्ही दोघांनी एक गाठ बांधली की ही संघटना टिकवायची असेल तर आपल्यामध्ये कधीही मतभेद होता कामा नये. मनभेद असतील काही विषयावरती, काही याच्यावरती आपण एकमेकांवरती राहू करू, पण आपल्यामध्ये कुठच्याही प्रकारे मतभेद होता नाही. आणि मला या इतिहासामध्ये या संघटनेची नोंद होईल की मोहिते आणि माझ्या कारकिर्दीमध्ये कधीही वाद झालेले नाही. खूप लोकांनी कानात काय काय गोष्टी सांगण्याचं काम केलं, काही आता आहेत काही नाही आहेत, पण आम्ही दोघांनी एक गोष्ट स्पष्ट केली की काही जरी असलं तरी देखील तो विषय तो तेवढ्या पुरताच मर्यादित आपण घ्यायचं, चर्चा करायची. संघटना ही महत्वाची आहे, कारण शेवटी संघटना राहिली तरच आपण राहणार आहोत. आणि ते ठेवण्याचं काम मला असं वाटते करण्याची भूमिका आम्ही या निमित्ताने केली. अनेक आठवणीला उजाळी देण्याचं काम आहे. मी एकच प्रसंग बोलून घेऊन तुमच्या समोर बोलणार आहे की ज्यावेळी चळवळ कशी सुरू झाली आणि कशी प्रत्येकी संधी दिली. आणि ती संधी या एका नेत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का दिली, कारण त्याचं महत्व का मी हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. ह्याच्यामुळे या व्यक्तीकडे काही लोक शिक्षणामध्येच काय ग्रॅज्युएट होतात किंवा डिग्री करतात किंवा अनेक काही गोष्टी असतात, पण शिक्षणापेक्षा पण देखील प्रत्यक्ष ज्ञान
प्रत्यक्ष अनुभवाने पण माणूस मोठा होऊ शकतो आणि तो एका वकिलाच्या पेक्षाही देखील चांगलं बोलू शकतो. एका डॉक्टरापेक्षा पण देखील वेळ आली तर त्याला चांगली गोळी देऊ शकतो. म्हणजे जुलाबाची गोळी नाही, दुसरी गोळी. आणि वेळ आली तर एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक राजकीय भूमिका घेऊन पण ताठर रीतीने उभा राहू शकतो. ह्याचं नाव गोविंद मोहिते असं म्हटलं तर ते